आज आपण भारतातील बँक व्यवसायाची उत्क्रांती याविषयी माहिती बघणार आहोत. त्यामध्ये सावकार, सराफी पेढीवाले आणि स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतातील बँक व्यवसायाची उत्क्रांती आणि स्वातंत्र्योत्तर काळातील भारतातील बँक व्यवसायाची उत्क्रांती याविषयी माहिती बघणार आहोत. तसेच भारतीय बँक व्यवसाय प्रणालीची रचना याचाही सविस्तर अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये भारतीय बँक व्यवसाय प्रणालीमध्ये असणारी सर्वोच्च स्थाने असणारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि तिच्या सूचित आणि असूचित बँका यांचाही अभ्यास आपण करणार आहोत. भारतातील आधुनिक बँक व्यवसायाची उत्क्रांती बघत असताना आपण भारतातील बँक व्यवसायाचे जनक आणि स्वातंत्र्यपूर्व काळातील बँक व्यवसायाची उत्क्रांती, स्वातंत्र्योत्तर काळातील बँक व्यवसायाची उत्क्रांती आणि भारतीय बँक प्रणालीची रचना या मुद्द्यांचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. भारतातील बँक व्यवसायाचे जनक सावकार आणि सराफी पेढीवाले यांना भारतातील बँक व्यवसायाचे जनक असे म्हटले जाते. मुघल साम्राज्याच्या काळामध्ये भारतातील सावकार आणि सराफी पेढेवाले यांना अतिशय महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेले होते. मुघलांना तसेच त्या काळातील व्यापारी वर्गांना कर्ज पुरवठ्याचे काम सावकार आणि सराफी पेढेवाले करत असत. तसेच सावकार आणि सराफी पेढेवाले यांना मुघलांच्या काळात काही प्रतिष्ठित सावकारांच्या नेमणुका टाकसाळ अधिकारी, वसुली अधिकारी, सरकारचे बँकर्स म्हणूनही त्यांच्या नेमणुका केल्या गेल्या. म्हणून सावकार या संकल्पनेचा अर्थ बघणं क्रमप्राप्त ठरतं. जी व्यक्ती किंवा खाजगी संस्था स्वतःच्या भांडवलावर कर्ज देते परंतु सहसा ठेवी स्वीकारत नाहीत किंवा हुंड्यांचे व्यवहारही करत नाहीत तिला सावकार असे म्हणतात. म्हणजे ज्यांचा प्रमुख व्यवसाय हा कर्ज देणे किंवा सावकारी आहेत त्यांना सावकार असं म्हटलं जातं. अशा प्रकारे या व्याख्यांवरून लक्षात येतं की सावकार सहसा ठेवी स्वीकारत नाहीत, फक्त कर्ज देण्याचे कार्य करतात. सावकारांचे वर्गीकरण धंदेवाईक सावकार आणि बिगर धंदेवाईक सावकार असे केले जाते. धंदेवाईक सावकार हे सावकारीपासून मिळणाऱ्या व्याजावर उदरनिर्वाह करत असतात, तर बिगर धंदेवाईक सावकार हे त्यांची शेती, त्यांचा व्यापार याबरोबरच सावकारकीचा व्यवसाय हा त्यांच्या दृष्टीने दुय्यम स्वरूपाचा असतो. म्हणजे त्यांच्या दृष्टीने व्यापार आणि शेती हे महत्त्वाचे असते. अशा प्रकारे सावकारांचे धंदेवाईक सावकार आणि बिगर धंदेवाईक सावकार अशी विभागणी करता येईल. त्यानंतर सराफी पेढीवाले, जी व्यक्ती किंवा संस्था पैसे कर्जाऊ देते, ठेवी स्वीकारते आणि हुंड्यांचे व्यवहार करते अशा व्यक्ती किंवा संस्थेस सराफी पेढीवाले असे म्हणतात. इम्पेरियल बँक ऑफ इंडिया, विनिमय बँका, संयुक्त भांडवली बँका, सहकारी पतसंस्था यांच्याशिवाय ज्या व्यक्ती किंवा संस्था ठेवी स्वीकारतात, हुंड्यांचे व्यवहार करतात, पैसे कर्जाऊ देतात अशा व्यक्तींना सराफी पेढीवाले म्हटलं जातं. अशा प्रकारे सावकार हे फक्त कर्ज देतात तर सराफी पेढीवाले ठेवी स्वीकारणे, कर्ज देणे, हुंड्यांचे व्यवहार करणे इत्यादी स्वरूपाची बँकेची सर्व कार्य करतात. म्हणूनच त्यांना एकदेशीय बँकर्स असेही म्हटले जातं. सराफी पेढेवाल्यांचे वर्गीकरण ग्रामीण आणि शहरी, फक्त बँक व्यवसाय करणारे, इतर व्यवसाय करणारे, जुन्या पद्धतीने व्यवहार करणारे, आधुनिक पद्धतीने व्यवहार करणारे असे वर्गीकरण केले जाते. त्यामुळे सराफी पेढेवाल्यांचे या व्यापारी बँका आणि सहकारी बँकांच्या विकासामुळे पुढे सराफी पेढेवाल्यांचे महत्त्व कमी झाल्याचे दिसून येते. भारतातील आधुनिक बँक व्यवसायाची उत्क्रांती बघत असताना त्यामध्ये पुढील टप्प्यांचा समावेश
होतो. प्रतिनिधी गृहांची स्थापना, इलाकी बँकांची स्थापना, दी इम्पेरियल बँक ऑफ इंडियाची स्थापना, RBIची स्थापना आणि संयुक्त भांडवली बँकांची स्थापना या टप्प्यांचा समावेश स्वातंत्र्यपूर्व काळातील बँक व्यवसायाच्या उत्क्रांतीमध्ये होतो. प्रतिनिधी गृहांची स्थापना यामध्ये 17व्या शतकामध्ये व्यापाराच्या हेतूने स्थापन झालेली ईस्ट इंडिया कंपनी व्यापारासाठी लागणारा पैशाचा पुरवठा यांना भारतातील सावकार आणि सराफी पेढेवाले करत असत. परंतु ईस्ट इंडिया कंपनीचा व्यापार मोठ्या प्रमाणावर झाल्याने सावकार आणि सराफी पेढेवाले त्यांच्या कर्जाच्या गरजा पूर्ण करू शकत नव्हते. अशा वेळेस ईस्ट इंडिया कंपनीच्या सेवकांनी जोडधंदा म्हणून एजन्सी हाऊसेस म्हणजे प्रतिनिधी गृहांची स्थापना केली. या प्रतिनिधी गृहांना चलन निर्मितीचाही अधिकार देण्यात आला. सन 1770 मध्ये कलकत्त्यातील एका प्रतिनिधी गृहाने हिंदुस्तान बँकेची स्थापना केली. परंतु सन 1832 मध्ये ही बँक बंद करण्यात आली. अनेक प्रतिनिधी गृहांनी सन 1813-14 मध्ये अनेक बँकांची स्थापना केली, परंतु त्यांच्या सदोष व्यवस्थापनामुळे, सट्टेबाजीमुळे आणि पैशाच्या दुरुपयोगामुळे हे प्रतिनिधी गृह बंद करण्यात आले, ह्या बँका बंद करण्यात आले आणि आर्थिक मंदीच्या काळातही या प्रतिनिधी गृहांनी स्थापन केलेल्या बँकाही बुडाल्या. त्यानंतर स्वातंत्र्यपूर्व काळातील बँक व्यवसायाची उत्क्रांती बघत असताना पुढचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे इलाकी बँकांची स्थापना. आपापल्या इलाक्यामध्ये म्हणजेच आपापल्या क्षेत्रामध्ये कर्ज पुरवठा करण्यासाठी या बँकांची स्थापना करण्यात आली होती. सन 1806 मध्ये दी बँक ऑफ बेंगॉल या बँकेची स्थापना करण्यात आली. त्यानंतर या बँकेला सन 1823 मध्ये चलन निर्मितीचा अधिकारही प्राप्त झाला होता. त्यानंतर 1839 मध्ये या बँकांना शाखा काढण्याचा अधिकार मिळाला. त्यानंतर 1840 मध्ये दी बँक ऑफ बॉम्बे स्थापन झाली. नंतर 1843 मध्ये दी बँक ऑफ मद्रासची स्थापना करण्यात आली. ईस्ट इंडिया कंपनी आणि युरोपीय लोकांनी यांना भांडवलाचा पुरवठा या बँकांनी केलेला दिसून येतो. या बँकांना सरकारी बँक म्हणूनही कार्य करण्याची परवानगी मिळाली होती, परंतु 1862 मध्ये या बँकांचा चलन निर्मितीचा अधिकार काढून घेण्यात आला. त्यामुळे पुढे सन 1868 मध्ये बँक ऑफ बॉम्बेला मोठा तोटा आला. परिणामी बँक ऑफ बॉम्बे बंद करण्यात आली आणि दी बँक ऑफ मद्रास आणि दी बँक ऑफ बेंगॉल यांचेही भांडवल सरकारने काढून घेतले. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे दी इम्पेरियल बँक ऑफ इंडियाची स्थापना. वर उल्लेख केलेल्या तिन्ही इलाका बँकांचं एकत्रीकरण करून सन 1920 मध्ये दी इम्पेरियल बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. दी इम्पेरियल बँक ऑफ इंडिया या बँकेचे पुढे राष्ट्रीयकरण करून 1 मे 1955 रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. स्टेट बँक ऑफ इंडियाला त्यावेळेस सरकारने म्हणजेच रिझर्व्ह बँकेने 92% भांडवल पुरवले होते आणि उर्वरित 8% भांडवल खाजगी व्यक्तींनी पुरवले होते. त्यानंतर पुढचा टप्पा म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना. रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेच्या संदर्भात सुरुवातीला 1926 मध्ये हिल्टन अँड कमिशन यांनी शिफारस केली होती, परंतु त्यांच्या शिफारसीला मान्यता मिळाली नाही. पुढे 1933 मध्ये मध्यवर्ती कायदेमंडळाने या बँकेची शिफारस मांडली आणि ती शिफारस तिचा मसुदा मंजूर होऊन 1 एप्रिल 1935 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली. पुढे या बँकेचे 1 जानेवारी 49 रोजी राष्ट्रीयकरण होऊन
या बँकेवर पूर्णतः केंद्र सरकारची मालकी प्रस्थापित झाली. स्वातंत्र्यपूर्व काळातील बँक व्यवसायाच्या उत्क्रांतीचा शेवटचा टप्पा म्हणजे संयुक्त भांडवली बँकांची स्थापना. मर्यादित जबाबदारीच्या तत्वावरती 1881 मध्ये औंध कमर्शियल बँकेची स्थापना झाली. ही पहिली संयुक्त भांडवली बँक म्हणून ओळखली जाते. त्यानंतर लाला हरिकिशन लाल यांच्या प्रयत्नातून 1894 मध्ये पंजाब नॅशनल बँकेची स्थापना झाली. 1901 मध्ये पीपल्स बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली. नंतर 1904-05 ला स्वदेशी चळवळ भारतामध्ये आल्यामुळे बँकांना प्रोत्साहन मिळाले आणि 1905 पूर्वी भारतात असणाऱ्या 9 मोठ्या बँका यांची संख्या 1913 पर्यंत 18 इतकी झाली. भारतात संयुक्त भांडवली बँकांच्या स्थापनेला प्रोत्साहन मिळाले. परिणामी त्याचा हातभार देशाच्या विकासास लागलेला दिसून येतो. परंतु अपूर्ण भांडवल, तीव्र स्पर्धा, सदोष व्यवस्थापन, गैरव्यवहार इत्यादी कारणांमुळे तसेच 1929च्या आर्थिक महामंदीमुळे या सर्व बँका किंवा यातील अनेक बँका या बुडाल्या. तसेच 1939च्या दुसऱ्या महायुद्धामध्येही या बँका बुडाल्या. अशा प्रकारे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये बँकांच्या स्थापना झाल्या आणि त्या त्यांच्या अपुरे भांडवल, अननुभवी संचालक, किमान रोखता न बाळगणे, दीर्घकालीन कर्जे इत्यादी कारणांमुळे या बँका बुडाल्या. भारतातील बँक व्यवसायाच्या उत्क्रांतीमध्ये दुसरा महत्त्वाचा टप्पा म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळातील बँक व्यवसायाची उत्क्रांती. त्यामध्ये बँक व्यवसाय नियमन कायदा 1949, व्यापारी बँकावर सामाजिक नियंत्रण, व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण, प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना, राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक यांची स्थापना या मुद्द्यांचा समावेश होतो. बँक व्यवसाय नियमन कायदा 1949 व्यापारी बँकांचे सर्व कार्य नियंत्रित करण्याचे अधिकार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला होते. हे सर्व अधिकार देण्यासाठी बँक व्यवसाय नियमन कायदा 1949 संमत करण्यात आला. या कायद्यानुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला पुढील अधिकार प्राप्त झाले. नवीन बँकांची स्थापना करणे किंवा नवीन शाखा सुरू करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची परवानगी घेणे असणे आवश्यक झाले. व्यापारी बँकांचे व्यवस्थापन, हिशेब, कारभार त्यावर नियंत्रण हे रिझर्व्ह बँकेनं प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी या कायद्यानं अधिकार देण्यात आले. भांडवल, राखीव निधी, तरल मालमत्ता इत्यादीचे प्रमाण निश्चित करण्याचे अधिकारही रिझर्व्ह बँकेला देण्यात आले. तसेच एकंदरीत व्यापारी बँकावर व बँक प्रणालीवर नियंत्रण करण्याचे अधिकारही रिझर्व्ह बँकेला देण्यात आले. तसेच नियमबाह्य कार्य करणाऱ्या बँकांना सूचना देण्याचं तसेच त्यांच्या नियमबाह्य वर्तनाबद्दल दंड करण्याचे अधिकार रिझर्व्ह बँकेला प्राप्त झाले. तसेच बँकांचे एकत्रीकरण आणि विसर्जन करण्याचा अधिकारही रिझर्व्ह बँकेला बँक व्यवसाय नियमन कायदा 1949 मुळे मिळाले. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे व्यापारी बँकावर सामाजिक नियंत्रण. सामाजिक व आर्थिक उद्दिष्टे साध्य होण्यासाठी 14 डिसेंबर 1967 रोजी व्यापारी बँकावर सामाजिक नियंत्रणे लादण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला. सामाजिक नियंत्रणाची उद्दिष्टे पुढील प्रमाणे: ग्रामीण भागामध्ये बँकांचा आणि सेवांचा विस्तार करणे, शेती, लघुउद्योग, निर्यात इत्यादी क्षेत्रांना प्राधान्यक्रमाने कर्ज पुरवठा करणे, व्यापारी बँकांच्या पतपुरवठ्यावर नियंत्रण करणे, बँक व्यवसायाला स्थैर्य प्राप्त करून देणे, ग्रामीण जनतेला बचतीची प्रेरणा निर्माण करून
ग्रामीण भागातील बँकांच्या ठेवी वाढविणे हे उद्दिष्ट सामाजिक नियंत्रणामध्ये ठेवण्यात आले. त्यानंतर व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण. व्यापारी बँकांवर लादलेली सामाजिक नियंत्रणे आणि अपेक्षित उद्दिष्टे या बँका साध्य करू न शकल्याने सन 19 जुलै 1969 मध्ये 50 कोटी रुपयापेक्षा अधिक ठेवी असलेल्या 14 व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. त्यानंतर 15 एप्रिल 1980 ला 200 कोटी रुपयापेक्षा जास्त ठेवी असलेल्या 6 व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. त्यानंतर प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना. 2 ऑक्टोबर 1975 रोजी 5 प्रादेशिक बँकांची स्थापना करण्यात आली. त्यानंतर सन 1994 मध्ये दी न्यू बँक ऑफ इंडियाचे विलीनीकरण करण्यात आले आणि ज्या प्रादेशिक बँका ज्या आहेत त्यांचं प्रमाण कमी करण्यात आलं. आणि शेवटचा टप्पा म्हणजे राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेची स्थापना म्हणजेच नाबार्डची स्थापना. नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर्स अँड रूरल डेव्हलपमेंट. जुलै 1982 मध्ये नाबार्डची स्थापना करण्यात आली. ही बँक शेती व्यवसायासाठी स्वतः प्रत्यक्ष कर्ज पुरवठा करत असते. तसेच राज्य सरकारी, व्यापारी व ग्रामीण विकास बँका यांना अल्प, मध्यम व दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा करत असते. तसेच ग्रामीण कारागीर व व्यावसायिकांना देखील कर्ज पुरवठा करत असते. सन 1904च्या सहकारी कायद्यानुसार सावकार आणि सराफी पेढेवाल्यांचे वर्चस्व कमी करण्यासाठी त्रिस्तरीय सहकारी कर्ज पुरवठा संस्थांची स्थापना करण्यात आली. तसेच नागरी भागात नागरी सहकारी बँकांची स्थापना करण्यात आली. भारत सरकारने खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण ही उद्दिष्ट असणाऱ्या नवीन आर्थिक धोरणाचा सन 1991 मध्ये स्वीकार केला. त्यामुळे खाजगीकरण, परकीय बँकांना मुक्त प्रवेश यामुळे खाजगी बँकांना प्रोत्साहन मिळाले. अशा प्रकारे आधुनिक व्यापारी बँकांच्या उत्क्रांतीचा विचार पाश्चात्य देशातील बँकांची उत्क्रांती व भारतातील बँकांची उत्क्रांती असा करता येतो. त्यामध्ये सावकार आणि सराफी पेढेवाले हे भारतातील बँक व्यवसायाचे पूर्वज मानले जातात. भारतीय बँक प्रणालीची रचना. आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत भांडवल पुरवठा करणाऱ्या संस्था म्हणून बँकांना महत्त्वाचे स्थान आहे. जर देशातील बँक व्यवसाय प्रगत असेल तर देशाचा आर्थिक विकास जलद गतीने होण्यास मदत होते. मध्यवर्ती बँक ही देशातील नाणे बाजार व भांडवल बाजारातील सर्वोच्च संस्था असते. भारतीय रिझर्व्ह बँक ही देशाची मध्यवर्ती बँक असल्याने ती भारतीय बँक व्यवसाय रचनेमध्ये महत्त्वाची ठरते. भारतीय बँक व्यवसायाची रचना पुढील प्रमाणे. भारतीय बँक प्रणालीची रचना बघत असताना सर्वोच्च स्थानी भारतीय रिझर्व्ह बँक असते. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सूचित बँका आणि असूचित बँका असे 2 प्रकार पडतात. सूचित बँका म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या यादीमध्ये असणाऱ्या बँका आणि असूचित बँका म्हणजे रिझर्व्ह बँकेच्या यादीमध्ये नसणाऱ्या बँका. प्रथमतः आपण भारतीय रिझर्व्ह बँक ही बँक प्रणालीच्या रचनेमध्ये सर्वोच्च स्थानी असल्याने त्याबद्दल सविस्तर चर्चा करू. भारताची मध्यवर्ती बँक म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना सन 1934च्या कायद्यानुसार 1 एप्रिल 1935 रोजी करण्यात आली. या बँकेला चलन निर्मितीचा अधिकार देण्यात आला. त्यामुळे चलन पुरवठ्यावर तसेच बँक व्यवसायावर रिझर्व्ह बँकेचे पूर्णपणे नियंत्रण आहे. भारतात 1 रुपया व सर्व प्रकारची नाणी
तयार करण्याचा अधिकार हा भारत सरकारला असतो, परंतु सर्व प्रकारच्या नोटा छापण्याचा अधिकार हा भारतीय रिझर्व्ह बँकेला असतो. भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण 1 जानेवारी 1949 रोजी झाले. त्यामुळे या बँकेवर संपूर्णतः भारत सरकारचे मालकी प्रस्थापित झाली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही देशाची मध्यवर्ती बँक असल्याने त्या बँकेला बँकांची बँक, सरकारची बँक म्हणून ओळखले जाते. ही बँक चलन निर्मिती करते, विनिमय नियंत्रण करते, पत नियंत्रण सुद्धा करते. भारतीय रिझर्व्ह बँक ही बँकांची बँक असल्याने देशातील सर्व व्यापारी बँकांवर तसेच सर्व सहकारी बँकांवर या बँकेचे नियंत्रण असते. भारतातील बँक व्यवसायातील सर्वोच्च संस्था असल्याने या बँकेचे भारतीय बँक प्रणालीच्या रचनेमध्ये सर्वोच्च स्थान असते. देशाची आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँक या वित्तीय संस्थांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याचं कार्य भारतीय रिझर्व्ह बँक करत असते. भारतीय रिझर्व्ह बँक यांचे 2 प्रकारात वर्गीकरण केले जाते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ॲक्ट 1934च्या दुसऱ्या सूचीमध्ये म्हणजेच यादीमध्ये ज्या बँकांचा समाविष्ट केला जातो किंवा ज्या बँकांना समाविष्ट केले जाते त्या बँकांना सूचित बँक असे म्हणतात. ज्या बँकांचे राखीव निधी व वसूल भांडवल 5 लाख रुपयापेक्षा जास्त असते त्याच बँकांचा समावेश सूचित बँकांमध्ये होतो. या बँकांमध्ये व्यापारी बँका, भारतातील विदेशी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका आणि सहकारी बँकांचा समावेश होतो. सूचित बँकांनी नेहमीच ठेवीदारांचे हित जपले पाहिजे अशी अपेक्षा असते. सूचित बँकांमध्ये सर्व प्रकारच्या बँकांचा समावेश होतो. ज्या बँका रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सूचित नसतात त्यांना असूचित बँका किंवा अनिर्देशित बँका म्हणून ओळखले जाते. सध्या देशामध्ये असूचित बँकांची संख्या अत्यल्प आहे. सूचित बँकांचे वर्गीकरण सर्वसाधारणपणे 2 भागामध्ये केले जाते. सूचित व्यापारी बँका आणि सूचित सहकारी बँका. सूचित व्यापारी बँका यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा समावेश होतो. ज्या बँकांची मालकी व व्यवस्थापन सरकारकडून पाहिले जाते त्या बँकांना सार्वजनिक क्षेत्रातील बँका असे म्हणतात. त्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया आणि तिच्या संलग्न बँका या सर्व बँकांचा समावेश होतो. ज्या बँकांची मालकी व व्यवस्थापन हे सरकारकडून म्हणजेच सार्वजनिक क्षेत्रातील व्यापारी बँका ज्या आहेत त्यांच्यावरती सरकारकडून मालकी व व्यवस्थापन केलं जातं त्यांना सार्वजनिक बँका असे म्हणतात. सार्वजनिक बँकामध्ये स्टेट बँका आणि तिच्या संलग्न बँका यांचा समावेश होतो. त्यामध्ये सन 1969 मध्ये विलिनीकरण झालेल्या 14 व्यापारी बँका तसेच सन 1980 मध्ये विलिनीकरण झालेल्या 6 व्यापारी बँका यांचाही समावेश त्यामध्ये होतो. या बँकांनी शेती, लघुउद्योग यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांना कर्ज पुरवठा केलेला दिसून येतो. तसेच खाजगी क्षेत्रातील बँका सन 1934 साली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ॲक्टमध्ये सूचित केलेल्या निकषानुसार भारतात खाजगी क्षेत्रातील सूचित बँकांची संख्या ही 30 पर्यंत होती. त्यामध्ये जुन्या खाजगी बँका 22 आणि नवीन खाजगी बँका 8 होत्या. त्यानंतर भारतातील विदेशी बँका, ज्या बँकांचे मुख्य कार्यालय विदेशात आहेत
आणि त्यांच्या शाखा भारतात आहेत अशा बँकांना विदेशी बँका किंवा विदेश विनिमय बँका असे म्हणतात. भारतामध्ये या बँकांच्या शाखा प्रामुख्याने मोठ्या शहराच्या ठिकाणी किंवा बंदराच्या ठिकाणी असतात. आयात निर्यात व्यापाऱ्यांना विदेशी चलनाच्या स्वरूपात कर्ज पुरवठा करणे, तसेच गरजू लोकांना देशी चलनाच्या मोबदल्यात विदेशी चलन मिळवून देण्याचे कार्य करणे, या स्वरूपाचे कार्य या विदेशी बँका करतात. तसेच इतर सर्व व्यापारी बँकांची सर्व कार्य या बँका करतात. प्रादेशिक ग्रामीण बँका. सन 1970च्या दशकामध्ये प्रादेशिकतेच्या तत्वावर प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना करण्यात आली. विशिष्ट प्रदेशातील अल्पभूधारक आणि अत्यल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर, ग्रामीण कारागीर, व्यावसायिक या उद्योजकांना अल्प, मध्यम आणि दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा करण्यासाठी प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना करण्यात आली. आणि या बँकांच्या स्थापनेमध्ये सर्व राष्ट्रीयकृत बँकांनी पुढाकार घेतला. प्रदेशाचा विकास करण्यासाठी या बँकांनी खेडे दत्तक योजना ही राबवली. परंतु अलीकडच्या काळात या बँकांची थकबाकी वाढत गेल्याने दुर्बल बँकांचे इतर बँकांमध्ये वर्गीकरण करण्यात आले. प्रादेशिक ग्रामीण बँकांची संख्या सन 2006 पर्यंत 104 पर्यंत कमी झाली. त्यानंतर भारतीय व्यापारी बँकांच्या प्रणालीमध्ये सूचित सहकारी बँकांचा समावेश होतो. भारतातील सूचित सहकारी बँकांमध्ये नागरी सहकारी बँका आणि राज्य सहकारी बँका असे दोन प्रकार दिसून येतात. सन 1904च्या कायद्यानुसार भारतामध्ये नागरी सहकारी बँकांची स्थापना झालेली दिसून येते. भारतातील नागरी भागातील लहान व्यावसायिक, मध्यमवर्गीय पगारदार व्यक्ती आणि व्यापारी यांच्या कर्जाची गरज भागवण्यासाठी नागरी सहकारी बँकांची स्थापना करण्यात आली. भारतात नागरी सहकारी बँकांची संख्या सध्या मर्यादित आहेत. अशा सूचित नागरी सहकारी बँकांची संख्या भारतात सन 2002 पर्यंत 52 इतकीच होती. गाव पातळीवर आणि जिल्ह्याच्या ठिकाणी कर्ज पुरवठा करण्यासाठी सूचित राज्य सहकारी बँकांची स्थापना झालेली आहे. म्हणजे सूचित सहकारी बँकांमध्ये पुढची दुसरी सूचित बँका म्हणजे सूचित राज्य सहकारी बँका होय. भारतातील शेतकऱ्यांची गरज भागवण्यासाठी 1904च्या कायद्यानुसार राज्य सहकारी बँकांची स्थापना करण्यात आली. आणि या राज्य सहकारी बँका शेतकऱ्यांना अल्प, मध्यम आणि दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा करत असत. गाव पातळीवर प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था, जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि राज्य पातळीवर राज्य सहकारी बँका अशी त्रिस्तरीय रचना राज्य सहकारी बँकांची होती. त्यामुळे राज्य सहकारी बँका यांना राष्ट्रीय कृषी व ग्रामीण बँका कर्ज पुरवठा करते. राष्ट्रीय कृषी ग्रामीण पुरवठा बँकेनं केलेला कर्ज पुरवठा राज्य सहकारी बँका जिल्हा सहकारी बँकांना करतात. जिल्हा सहकारी बँका या गाव पातळीवर असणाऱ्या प्राथमिक पतपुरवठा संस्था किंवा कार्यकारी सोसायट्या यांना कर्ज पुरवठा करत असतात. अशा प्रकारे त्रिस्तरीय रचना राज्य सहकारी बँकेची असते. देशाच्या सहकारी चळवळीच्या विकासामध्ये राज्य सहकारी बँकांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. राज्य सहकारी बँका व्यवसायासाठी लागणारे भांडवल भागांची विक्री करून किंवा लोकांकडून ठेवी स्वीकारून आणि राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेकडून कर्ज घेऊन करतात. एकूण भाग भांडवलापैकी
50 ते 90% भाग भांडवल या बँका कर्ज रूपाने उभारत असतात. सन 2005-06 साली देशातील 31 राज्य सहकारी बँकांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना सुमारे 48,260 कोटी रुपयाचा कर्ज पुरवठा केलेला दिसून येतो. ग्रामीण कर्ज पुरवठ्यामध्ये सहकारी कर्ज पुरवठ्यास महत्त्वाचे स्थान आहेत. यामध्ये राज्य सहकारी बँक ही शिखर किंवा सर्वोच्च स्थानी असल्याने बँकांच्या रचनेत देखील राज्य सहकारी बँका या महत्त्वाच्या मानल्या जातात. अशा प्रकारे भारतीय बँक प्रणालीच्या रचनेमध्ये राज्य सहकारी बँकांनाही महत्त्वाचं स्थान असल्याचं दिसून येतं. अशा प्रकारे भारतातील बँक व्यवसायाची उत्क्रांती बघत असताना स्वातंत्र्यपूर्व काळ महत्त्वाचा ठरतो, त्याच पद्धतीनं स्वातंत्र्योत्तर काळही महत्त्वाचा ठरतो आणि भारतीय बँक व्यवसायाची प्रणालीची रचना हिचा सविस्तर अभ्यास करणं क्रमप्राप्त ठरतं. त्याच पद्धतीनं आशिया खंडातील बँकेचा किंवा बँक व्यवसायाच्या उत्क्रांतीचा अभ्यास करणंही तितकंच महत्त्वाचं ठरतं. पाश्चात्य देशातील बँकाप्रमाणेच आशिया खंडातील बँकांच्या विकासात जपानचा अग्रक्रम असल्याने जपानमधील बँकांच्या उत्क्रांतीचा आढावा घेणे उचित ठरेल. जपान व भारतातील बँक व्यवसायामध्ये बरेचसे साम्य दिसून येते. तरी देखील जपानने दुसऱ्या महायुद्धानंतर 50 ते 60 वर्षाच्या अल्प कालावधीमध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये क्रांती घडवून आणल्या आहेत. औद्योगिक विकासात जपानमधील बँकांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भारताप्रमाणेच जपानमध्ये देखील चलनाची अदलाबदल आणि कर्ज देण्याच्या व्यापाऱ्यांच्या पद्धतीमधून बँक व्यवसायाला प्रारंभ झाला. जपानमध्ये सन 1872 मध्ये नॅशनल बँक लॉ पास झाल्यानंतर आधुनिक बँक व्यवसायाला प्रारंभ झाला. सन 1927 च्या जागतिक मंदी आणि दुसरे महायुद्ध या दरम्यान जपानची अर्थव्यवस्था विस्कळीत झाली होती. ही विस्कळीत झालेली घडी बसवण्यासाठी बँकांनी विविध मार्गांचा अवलंब केला. बँक ऑफ जपानची स्थापना सन 1882 मध्ये झाली. तिला बँक व्यवसायाची 30 वर्षाची सनद मिळाली होती. त्यापूर्वी सन 1872 मध्ये पहिली बँक दी इची बँक स्थापना झाली. तर सन 1876 मध्ये मित्सुई बँक, सन 1880 मध्ये योकोहामा स्पेसी बँक स्थापन झाली. बँक ऑफ जपानची सनद सन 1912 मध्ये पुन्हा 30 वर्षासाठी वाढवण्यात आली. सन 1949 मध्ये बँक कायद्यामध्ये महत्त्वाचा बदल करण्यात आला व या बँकेला जपानच्या मध्यवर्ती बँकेचा दर्जा देण्यात आला. भारताच्या रिझर्व्ह बँकेप्रमाणेच बँक ऑफ जपान देखील विविध विभाग स्थापन करून त्या बँकेचे महत्त्व वाढवण्यात आले. या बँकेबरोबरच इंडस्ट्रियल बँक ऑफ जपान, त्याच पद्धतीनं हायपोथेक बँक, होकॅडो कॅलोनियन बँक या 3 व्यापारी बँकांची स्थापना करण्यात आली. या 3 व्यापारी बँका औद्योगिक कर्ज पुरवठ्याचे कार्य करतात. बँक ऑफ टोकियो ही हुंडनावळी दरांचे व्यवस्थापन करते. हायपोथेक बँक शेतीला कर्ज पुरवठा करते. अशा प्रकारे बँक ऑफ जपानच्या 3 विभागीय बँका या 3 प्रकारच्या विभागांना कर्ज पुरवठा करतात. सरकारने सन 1950 मध्ये एक्सपोर्ट
आणि इम्पोर्ट बँकेची स्थापना केली. सन 1951 मध्ये जपान डेव्हलपमेंट बँकेची स्थापना केली. याशिवाय जपानमध्ये पोस्ट ऑफिस, सेव्हिंग बँका, शेतकी सहकारी सोसायट्या, सहकारी कर्जपेढ्या अशा विविध प्रकारच्या बँका अस्तित्वात आल्या. जपानमध्ये विविध प्रकारच्या बँकांनी कर्जपुरवठा करून देशाच्या औद्योगिक विकासास मोठा हातभार लावलेला आहे. अशा प्रकारे आशियातील बँक व्यवसायाची उत्क्रांती आपल्याला थोडक्यात सांगता येईल. अशा प्रकारे भारतातील बँक व्यवसायाची उत्क्रांती बघत असताना आपण सावकार आणि सराफी पेढेवाले, स्वातंत्र्यपूर्व काळातील बँक व्यवसायाची उत्क्रांती, स्वातंत्र्योत्तर काळातील बँक व्यवसायाची उत्क्रांती, तसेच बँक व्यवसाय प्रणालीची रचना यांचा सविस्तर अभ्यास केलेला आहे.